मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्षाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी भाजपाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। नियोजनबद्ध प्रचार, जनतेशी थेट संवाद आणि विकासाच्या ठोस मुद्द्यांमुळे या गटात भाजपाच्या बाजूने वातावरण अधिकाधिक बळकट होत चाललंय। एकूणच प्रतिसाद पाहता भाजप निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट चित्र आहे। जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार शोभा वसंत खोत व उमेदवार विनोद वसंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रचार मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले। रविवारी शिंदेवाडी गावात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आले, तर सोमवारी बिरोबा माळ, व्यंकजवाडी रोड, गायकवाड मळा, बेळंकी रोड या परिसरात भाजपाचा प्रचार दौरा पार पडलाय। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू, माजी उपसरपंच अनिल कोरबू, सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम गायकवाड, वसंत कोरबू, सर्जेराव खटावे, लक्ष्मीवाडीचे संतोष पाटील यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी शोभा खोत व विनोद गायकवाड म्हणाले, मतदारांना आता केवळ आश्वासन नको असून प्रत्यक्षात काम करणारे नेतृत्व अपेक्षित आहे। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि तालुक्यात माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास असून त्याच विश्वासाच्या बळावर आरग गटात पुन्हा इतिहास घडवण्याचा संकल्प करण्यात आलाय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य व शिक्षण सुविधा, महिलांसाठी विविध योजना, आवश्यक सुविधा पोहोचवणे या मुद्द्यांवर भाजपने स्पष्ट व तसेच शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत ठोस भूमिका मांडली। या विकास केंद्रित दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होत असून प्रचाराला अधिक गती मिळत आहे। मी खटाव पंचायत समिती गणातून जयश्री मारुती पाटील सर्वांसमोर उभी आहे। आज शिंदेवाडी गावात पहिल्यांदा हनुमान मंदिरमध्ये शुभारंभ करून प्रचाराला सुरुवात केली। घरोघरी फिरून सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला। गावकऱ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। आणि भाऊंची विकास कामे भरपूर झाल्यामुळं लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इथून पुढे ही विकास कामे आम्हाला आहोत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाला आहे आम्हाला। कमळासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। नमस्कार, मी शोभा वसंत खोत, जिल्हा परिषद आरग गटामधून उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी आहे। तर आज हनुमान मंदिरमध्ये प्रचाराचा शुभारंभ करून शिंदेवाडी गावामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केली। तर महिला तसेच इथले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करत आहेत। त्याचबरोबर भाऊंच्या प्रयत्नातून शिंदेवाडी गावामध्ये भरपूर विकास झालेला आहे। शिंदेवाडी गावाचे सर्वच जनता आमच्या पाठीशी आहे। तरी आम्ही इथले काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जनतेचा 7 तारखेला आम्हाला मतदान करून विजय करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते। सर्वजण प्रचारासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या गावातील ही सर्व मंडळी या ठिकाणी 4 नंबर वार्डामध्ये कालही फिरलं। कालही आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या विकासाचं कॅनलचं पाणी सोडणं हे पहिल्यांदा, कारण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पाण्याशिवाय यंत्रणा हलू शकत नाही, हे खऱ्या अर्थानं खाडेभाऊंनी या 5 वर्षामध्ये सलग 5 वर्षामध्ये म्हणतोय मी सलग की डिसेंबरपासून पाणी सोडले। त्यामुळे लोकांना कसल्याही प्रकारचं म्हणजे हाल होऊ दिलं नाही। त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत पाऊस पडत नाही, गेल्यावर सांगितलं तोपर्यंत ही कॅनल सुरू राहील। अशा प्रकारचं विकास काम करणारे आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे की विकासाचा माणूस, विकासाचा महामेरू, की प्रत्येक जर व्यक्ती एखादी नेता नाही गेला आणि एखादा सामान्य कार्यकर्ता गेला तर त्याला जवळ बसवून घेणार आणि त्याची विचारपूस करणारं एक दैवत्व असलेले व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक होत आहे। विकासाला मत, भाजपला मत म्हणजे आम्ही लोकांच्या पर्यंत कालपासून 4 नंबर वार्डामध्ये जे आम्ही फिरलो ते विकासाचं म्हणजे खऱ्या अर्थानं जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही लोकांना मत मागितलेलं आहे। की विरोधक जर काही जर म्हणत असतील तर आम्ही आत्ता आल्यावर काय येतो, परंतु आमच्या कोरबू मॅडमला मी काल फोन केला होता। त्यांनी सांगितले सर जी उरलेली जी कामं आहेत, आता कामं झालेली आहेत, उरलेली जी कामं आहेत आपण या लोकांना आपण निवडून देऊ आणि उरलेली जी कामं आहेत ती सर्व कामं निश्चितपणे आपण करून घेऊ।
त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं हायगी आपण करायचं नाही. त्यामुळे आपण हे निवडून आणण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करूया असं त्या मॅडम म्हणल्या. तर जिल्हा परिषदेला शोभाताई खोत आणि पंचायत समितीला विनोद गायकवाड ही 2 माणसं आरक्षणातून आणि आरग गटातून उभी केलेली आहेत. तर त्यांना या जनतेनं, या समाजानं विकासाला मत देऊन, भाजपला मत म्हणजे विकासाला मत, हे खऱ्या अर्थानं आता जो विकास झालेला आहे तो भाजपमुळे झालाय. मी एक उदाहरण सांगतो. आमच्या 4 नंबर वार्डाचा रस्ता माझ्या मळ्याला जाणारा, तो रस्ता मी लहानपणी जेव्हा येत होतो तेव्हा मी रडत रस्त्याने येत होतो. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की दगड गोष्ट सगळं आणि संध्याकाळी भीती वाटते आणि सकाळी गुरुजी भारतात म्हणून. आणि ज्यावेळी हा रस्ता झाला त्यावेळी माझ्या पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं, मला आनंद सुरू झालं की हा विकास जर काँग्रेसवाले 60 वर्ष आहेत त्यांनी करू शकले नाही, केले नाहीत. मात्र भाजपने आणि सुरेश भाऊ खाडेने, मग आमचे सागर साहेब असतील, अनिल कोरबू असतील, आमचे सर्जेराव खटावे असतील, सुरेश कोरबू मॅडम असतील, आमचे वसंत कोरबू असतील, या सर्व मंडळींनी प्रयत्न करून आमचा तो रस्ता झालाय आणि सगळ्यापेक्षा रस्ता आमचा उत्कृष्ट आहे. आणि म्हणून या भाजपला का मत द्यायचं तर विकासासाठी सार्वजनिक विकास महत्वाचा आहे. वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक विकासाला महत्व देणारा हा पक्ष आहे आणि म्हणून 100% ह्या पक्षाबरोबर राहून आपण या जनतेने या दोघांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो.